काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी आज विधिमंडळामध्ये ड्रग्जचा मुद्दा उपस्थित केला। अशातच नवी मुंबईमध्ये देखील एपीएमसी पोलीस ठाण्याच्या बाहेर दोन तरुण ड्रग्जचं सेवन करत असतानाचा व्हिडिओ लोकशाही मराठीने दाखवला होता। त्यामुळे ड्रग्जच्या आहारी जाणारे तरुण पिढी ही वाढत चालली आहे। याशिवाय मालेगावमधल्या नमाज पठण आणि मदरशाच्या मुद्द्यावर देखील अमीन पटेल यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे। यावर सविस्तर माहिती देत अमीन पटेल यांच्यासोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। पाहूयात। काँग्रेसचे आमदार अमीन पटेल आहेत। सर, आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्याच दिवशी तुम्ही ड्रग्जचा मुद्दा सभागृहामध्ये मांडलात। एकीकडे आपण पाहतोय की ह्या सगळ्याच ड्रग्जच्या प्रकरणामध्ये थेट आता नवी मुंबईचा देखील लोकशाही मराठीने व्हिडिओ दाखवलेला आहे की दोन तरुण हे एपीएमसी पोलीस स्टेशनच्याच बाहेर ड्रग्जचं सेवन करतात। हे प्रकरण कुठेतरी वाढत चाललेले आहेत आणि तरुणांना ह्यामध्ये जास्तीत जास्त खेचण्याचा जो प्रकार आहे तो समोर येत आहे। ड्रग्सचा मुद्दा जे आहे मुंबई महाराष्ट्रामध्ये जोरात पसरलेला आहे। काल रात्री मी एक मेन रोडवर वॉक करताना पोलीस स्टेशनच्या 500 मीटरच्या आत मी स्वतः बघितलो की तिथे ड्रग्स विकत होते, लोक बाईंग सेलिंग करत होता। आज सभागृहामध्ये सत्ता पक्षाच्या आमदारांनी असं सांगितलं आहे की लहान लहान मुलांच्या स्कूल बॅगमध्ये ड्रग टाकून विकतात आणि त्याच्यावर कारवाई होती। हे कारवाई लहान कारवाई करून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही। महाराष्ट्रामध्ये ड्रग्ज लई मोठ्या प्रमाणामध्ये आता प्रोडक्शन होत आहेत। अगोदर कुठून यायचा, आता महाराष्ट्रामध्ये प्रोडक्शन होता। जे मगरमच्छ आहे ड्रग्सचा त्यांना पकडून त्याला आतमध्ये टाकायला पाहिजे। जे टेररिस्टला जे सजा देतो आपण, उग्रवादीला जे सजा देतो ते ड्रग माफियांना देण्यात यावी अशी माझी मागणी आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत पेडणेकरसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।